नमस्कार महाराष्ट्र, गुड मॉर्निंग, सुप्रभात। मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। या बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण महत्त्वाच्या 100 घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत। पाहूयात सुपरफास्ट 100। बारामतीमध्ये आज नमो महारोजगार मेळावा, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। निमंत्रणावरून झालेल्या वादामुळे शरद पवार उपस्थित राहणार का याकडे लक्ष। तर बारामतीतील या कार्यक्रमानिमित्ताने महायुतीची बॅनरबाजी, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे स्वागताचे बॅनर्स। शिखर बँक घोटाळ्याचा समरी अहवाल सत्र न्यायालयामध्ये सादर, 15 मार्चला अहवालावर सुनावणी। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या भोर विधानसभा मतदारसंघात आज मवियाची बैठक, सुप्रिया सुळे आणि संग्राम थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडणार। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधिमंडळात घोषणा। शेवटच्या वेतनाच्या 50% इतकं निवृत्ती वेतन मिळणार, शिंदेंची माहिती। पवारांच्या आशीर्वादाने मुंडे विरुद्ध मुंडे संघर्ष झाला, आता पवार विरुद्ध पवार संघर्ष झाला तर हे कालचक्रच। फडणवीसांची शरद पवारांवर खोचक टीका। मतभेद संपवता येतात, मनभेद संपवता येत नाहीत, फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल। अपमान विसरता येतो मात्र विश्वासघात विसरता येत नाही, पुन्हा ठाकरेंसोबत जाण्याच्या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर। भाजपसोबत जाण्यासाठी उद्धव ठाकरेंवर दिल्लीतील नेते जाळं टाकतायत, पण आम्ही आता महाविकास आघाडीतच। TV9 मराठीच्या लोकसभेच्या महासंग्राम या कार्यक्रमामध्ये संजय राऊतांचा दावा। राऊतांना अजून शुद्ध आलेली नाही, दिल्लीमध्ये माझे अजून तरी पत, जाळं टाकण्यासाठी मला तरी कोणी अजून विचारलेलं नाही। संजय राऊतांच्या गौप्यस्फोटावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर। भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचं ठाकरेंच्या मनात होतं, संजय राऊतांनीच हे मला सांगितलं होतं, सुनील तटकरेंचं विधान। सुनील तटकरेंना खोटं बोलण्याचा नाद, शिवसेनेनं सोबत यावं असा ठाकरेंना मोदींचा कल दिसला, तटकरेंच्या दाव्यावर राऊतांचं उत्तर। अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपसोबत कधीही चर्चा झालेली नाही, 2019ला दादा उपमुख्यमंत्री नसते तर महाविकास आघाडी सरकार 8 दिवसही टिकलं नसतं, सुनील तटकरेंचं वक्तव्य। भाजपसोबत सरकारमध्ये जाण्यासाठी पत्रावर आमदारांच्या सह्यांचं पत्र आणि पत्रामध्ये भाजपसोबत जाण्यासंदर्भात स्पष्ट उल्लेख होता, सुनील तटकरेंचा दावा। अजित पवार राजभवनावर गेल्याची कल्पना नव्हती, अजितदादांनी कशासाठी सह्या घेतल्या हे अनेकांना माहीतही नव्हतं, तटकरेंच्या दाव्याला जयंत पाटलांचं प्रत्युत्तर। सत्ता आल्यास इंडियाकडे उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हे नेतृत्वासाठी पर्याय, कुणाच्या किती जागा यावर नेतृत्व कोण करेल हे ठरणार नाही, TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये संजय राऊतांचं वक्तव्य। भाजपकडे जाणं शक्य नाही, ठरवून जात असाल तर मी येणार नाही, पवारांनी प्रत्येक वेळी सांगितलं होतं, जयंत पाटलांची माहिती। राज ठाकरे आणि भाजपचे विचार जुळतायत, असं असलं तरीही अजूनही युती झालेली नाही, महायुती आणि मनसेच्या युतीच्या चर्चेवर फडणवीसांचं वक्तव्य। जो जिंकू शकेल त्याला ती जागा हे आमचं सूत्र, इंडिया आघाडी 290 जागा जिंकणार तर भाजप 220च्या वरही जाणार नाही, संजय राऊतांची टीका। अंगावर येईल त्याला शिंगावर कसं घ्यायचं हे मला माहीत, काम न करता मॅच फिक्सिंग करणाऱ्यांना माझा त्रास, पक्षातून गेलेल्यांची आता निवडणुकीत परीक्षा, नाना पटोलेंची अशोक चव्हाणांवर नाव न घेता टीका। महायुतीमध्ये बारामतीची जागा मिळाल्यास सुनेत्रा पवार उमेदवार असतील, सुनील तटकरेंचं मोठं विधान। तर सुनेत्रा पवार संसदेत जातील तेव्हा उत्तम बोलतील, तटकरेंचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर। कुणी धोका दिला तर त्याला उत्तर दिलं पाहिजे, मी बदला घेतला नव्हे तर संधीचं सोनं केलं, राष्ट्रवादी फुटीच्या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर। सुप्रिया सुळेंकडून बारामती लोकसभेसाठी स्वतःची उमेदवारी जाहीर, तुतारी चिन्हासह स्वतःच्या नावाचं सुप्रिया सुळेंकडून स्टेटस शेअर। संभाजीनगरची लोकसभा कोणी लढवावी हे पक्ष ठरवेल, माझी इच्छा असणं किंवा नसणं याला महत्त्व नाही, पक्षाने आदेश दिला तर लोकसभा नक्की लढवेन, अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। अमोल कोल्हेंसाठी शरद पवार मैदानात, शरद पवारांनी शिरूरमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली, अजित पवारांकडून शिरूर लोकसभा निवडणूक प्रतिष्ठित। पुण्याच्या भोरमध्ये सुनेत्रा पवारांनी काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची भेट घेतली, सुनेत्रा पवारांकडून अनंतराव थोपटेंच्या तब्येतीची विचारपूस, मात्र दोघांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण। सातारा, कोल्हापूर आणि सांगली लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची मागणी। विधिमंडळाच्या लॉबीमध्ये शिंदे गटाच्या आमदारांमध्ये राडा, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे भिडले, दोन्ही नेत्यांमध्ये धक्काबुक्की। विधिमंडळातील भुसे आणि थोरवेंच्या वादावर शिंदेंची नाराजी, मुख्यमंत्री शिंदेंनी भुसे आणि थोरवेंना दिली समज। एकाच गँगमध्ये असलेले दोघे जण एकमेकांसमोर येऊन भिडले, काही दिवसांनी आता बंदुकाही येतील, महेंद्र थोरवे आणि दादा भुसेंमधील राड्यावर अंबादास दानवे यांची टीका। महेंद्र थोरवे आणि माझ्यात कोणताही वाद झालेला नाही, विरोधकांना सीसीटीव्ही दाखवा, माझी काहीच हरकत नाही, दादा भुसेंची प्रतिक्रिया। विश्वजित थांब, तुझा मुहूर्त लवकरच लावतो, विधिमंडळाबाहेर मागे धावत येणाऱ्या विश्वजित कदमांवर फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य।
सांगलीतील कवठे महांकाळ तालुक्यातील पाणी टंचाईवरून रोहित पाटील आक्रमक, हजारो शेतकऱ्यांसह पाटबंधारे कार्यालयाला घेराव घालत ठिय्या. बुलढाण्याच्या मोताळ्यातील 6 नगरसेवकांची शिवसेनेतून काँग्रेसमध्ये घरवापसी. आमदार गायकवाडांनी विकासाचं गाजर दाखवून दिशाभूल केल्याचा नगरसेवकांचा आरोप. सकल मातंग समाजासाठी सरकारकडून आरटीची घोषणा. मातंग समाज दिलेला शब्द पाळत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं म्हणणं. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी 3 सदस्यांऐवजी आता 4 सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. 4च्या प्रभागामध्ये नगरसेवकांची संख्या 7 कमी होणार. ठाणे रेल्वे स्थानकात 2 नव्या पादचारी पुलांचं लोकार्पण. खासदार राजन विचार यांच्या पुढाकारानं पुलांचं काम. लोकार्पणाला मध्य रेल्वेचे अधिकारीही उपस्थित. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पस्थळाला सिडकोचे उपाध्यक्ष विजय सिंघल यांची भेट. प्रकल्पाची अंमलबजावणी गतिमान आणि वेळेत करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. मुंबई विद्यापीठाकडून शैक्षणिक वर्ष 2023-24च्या उन्हाळी सत्रातील 229 परीक्षांच्या तारखा जाहीर. मुंबई विद्यापीठाच्या या विविध परीक्षांना 2 लाखांहून अधिक विद्यार्थी बसणार. मुंबई महापालिकेत लवकरच सुरक्षा रक्षकांची भरती करण्यात येणार. भरती प्रक्रिया महत्त्वाच्या टप्प्यावर असल्याची अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांची माहिती. मुंबईतील झोपडपट्टीवासियांना मोठा दिलासा. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत केवळ आवश्यक तेवढ्याच झोपड्या तोडण्यात येणार. अधिक झोपड्या तोडल्यास संबंधित झोपडपट्टीधारकांवर कारवाई होणार. नाशिक शहरातील अनेक भागात आज पाणीपुरवठा बंद राहणार. नाशिक रोड, पंचवटी, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम या भागात पाणीपुरवठा बंद राहणार, तर रविवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होणार. पिंपरी चिंचवडकरांची जलवाहिनी असलेल्या पवना नदीच्या प्रदूषणात मोठी वाढ. पवना नदी देशातील सर्वाधिक प्रदूषित नदी. नदीची गुणवत्ता खालावत असल्यानं तातडीनं उपाययोजना करण्याच्या महापालिकेला सूचना. बुधवारी पुण्यातील दक्षिण भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार. मुख्य जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी कोंढवा, स्वारगेट, हडपसर आणि कात्रजमधील पाणीपुरवठा बंद, तर गुरुवारी अनेक भागात कमी दाबानं पाणीपुरवठा होणार. पुणे शहरात 1746 तब्बल 5182 कोटींची थकबाकी, तर रिलायन्स समूहाकडे सर्वाधिक 650 कोटींची थकबाकी. महापालिकेची माहिती. उद्या पुणे लोणावळा दरम्यान अनेक गाड्या रद्द, तर काही गाड्या उशिरानं धावणार. दुरुस्तीच्या कामासाठी उद्या मेगा ब्लॉक. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा. नापास झालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा जूनमध्ये परीक्षा होणार. ठाणे हाऊसिंग अदालतीत तक्रारदारांना दिलासा. प्रलंबित 120 तक्रारींपैकी 110 तक्रारींवर निर्णय. पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त. रुबी हॉल ते रामवाडी नव्या मार्गिकेचं 6 मार्चला पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन. परभणीत वीज कापणीबाबत स्वाभिमानी संघटना आक्रमक. ग्रामीण भागातील सुरू असलेली वीज कापणी तात्काळ बंद करा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून महावितरणला आंदोलनाचा इशारा. वाड्यातील पांडवकालीन तिळशेश्वर मंदिराजवळ नदीपात्रातील देवमाशांचा मृत्यू रोखण्यासाठी लहानग्यांकडून जनजागृती. भिंतीवर चित्र रेखाटून येणाऱ्या भाविकांना दिला जनजागृतीपर संदेश. साताऱ्यातील कराडमध्ये देवगडच्या हापूस आंब्यांची आवक, तर दरही सामान्यांच्या आवाक्यामध्ये असल्यानं आंब्यांना मोठी मागणी. कल्याण शिळेफाटा रस्त्यावर उद्या अवजड वाहनांना बंदी. शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी वाहतूक विभागाचा. साताऱ्यामध्ये कोयना प्रकल्पग्रस्तांचं 3ऱ्या दिवशीही उपोषण सुरूच. विक्रमबाबा पाटणकर यांची उपोषणस्थळी भेट. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या शासन दरबारी पोहोचवण्याचं आश्वासन. परभणी महानगरपालिकेचा 2024-25 सालाचा बजेट सादर. 486 कोटी रुपयांचा अंदाजित बजेट आणि त्यामध्ये कोणतीही करवाढ किंवा दरवाढही नाही. आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्याकडून अर्थसंकल्पास मान्यता. गोंदिया जिल्ह्यातील शाळांमध्ये 327 नव्या शिक्षकांची भर. 4 ते 6 मार्च दरम्यान कागदपत्रांची पडताळणी होणार. शिक्षक सहकार संघटनेच्या पाठपुराव्याला यश. गोंदियामध्ये पोलीस शिपायाची 51 लाखांची फसवणूक. शेअर मार्केटमध्ये नफ्याचं आमिष दाखवत फसवणूक केल्याचा प्रकार. डुग्गीपार पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. वर्ध्याच्या वडनेरमध्ये पिण्याच्या शुद्ध पाणी केंद्राचं उद्घाटन, तर ग्रामपंचायतीकडून महिलांना 2500 पाणी कॅनचं वितरण. धुळे शहरातील सार्वजनिक रस्ता खुला करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचं टाळ वाजवत आंदोलन. महानगरपालिकेचे आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना मागणीचं निवेदन देण्यात आलं. जळगाव जिल्ह्यातील पोलीस कवायत मैदानावर महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन. या महोत्सवामध्ये शिवरायांच्या आरमाराच्या प्रतिकृतीचं दर्शन. नागरिकांची मोठी गर्दी. अंबरनाथमध्ये अयोध्येच्या राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली. मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना. दर्शनासाठी भाविकांची गर्दी. अहमदनगरच्या शिर्डीमध्ये पालकमंत्री विखे पाटलांना घरचा आहे. भाजपच्या विवेक कोल्हेंचा शिर्डीमध्ये मोर्चा. गावांना निधी वाटपावरून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप. नंदुरबारमध्ये जिल्हा परिषदेकडून महिलांसाठी जिल्हास्तरीय सरस महोत्सवाचं आयोजन. महोत्सवात महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन, तर खासदार हिना गावित यांच्या उपस्थितीत महिला मेळावा संपन्न. पुण्यामध्ये भाजप महिला मोर्चाच्या वतीनं आक्रमक आंदोलन. पश्चिम बंगालमधील संदेशखालीतील महिला अत्याचाराविरोधात भाजप आक्रमक. अकोल्यात भाजप महिला आघाडीकडून ममता बॅनर्जींच्या फोटोला चप्पल मारो आंदोलन. पश्चिम बंगालमधील महिलांवरील अत्याचाराविरोधात महिला आघाडी आक्रमक.
नाशिकमध्ये संदेशखाली अत्याचाराच्या निषेधार्थ भाजप महिला आघाडीचं आंदोलन. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची आंदोलक महिलांची मागणी. भंडारा जिल्हा परिषदेवर ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीनं आंदोलन. बीएड डीएड धारकांच्या विविध समस्या घेऊन जिल्हा परिषद अध्यक्षांना घेराव. नंदुरबारमध्ये पंतप्रधान मातृत्व वंदन योजनेपासून अनेक महिला लाभार्थी वंचित. 15 दिवसांच्या आत योजनेचा लाभ न मिळाल्यास मनसेकडून आंदोलनाचा इशारा. अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण. नागरिकांची उकाड्यापासून सुटका. नंदुरबार जिल्ह्यात ज्वारी आणि मक्याचं पीक कमी आल्यानं जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उद्भवला. जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा दर केवळ 150 ते 800 रुपयांपर्यंत. कांद्याला दर मिळत नसल्यानं शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात. दाखल. वर्धा जिल्ह्याच्या आर्वी वनपरिक्षेत्रात 6 मोरांचा मृत्यू. मोरांवर विषप्रयोग झाल्याची प्राथमिक माहिती. वन विभागानं गुन्हा दाखल करत एका जणाला ताब्यात घेतलं. जळगाव बस स्थानकाबाहेरच खराब झालेल्या एसटीला धक्का देण्याची वेळ. एसटी बसच्या दुरावस्थेमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप. मुंबईत थंडी गायब. मागील 2 दिवसांपासून उकाड्याची जाणीव. पारा सरासरीपेक्षा 4 अंशांनी अधिक. पुढील 24 तासात ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज. मुंबईमध्ये फेब्रुवारीत सर्वाधिक 11,836 घरांची विक्री. शासनाला 869 कोटींचा महसूल. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात आजपासून वाढ. दिल्लीत सिलेंडर 25 रुपयांनी तर मुंबईत 26 रुपयांनी महाग. पुणे महापालिकेची अवैध बांधकामाविरोधात कारवाई आणि अतिक्रमण न काढणाऱ्यांवर सुद्धा ही कारवाई. पुण्याच्या जेजुरी परिसरातील मावळीमध्ये अफूच्या शेतीवर पोलिसांची धाड. अफूच्या पिकासह आरोपी ताब्यात. पुण्यामध्ये तोतया अधिकाऱ्यांकडून व्यापाऱ्यांना लाखोंचा गंडा. मार्केट यार्ड परिसरात बनावट जीएसटी अधिकारी बनत व्यापाऱ्यांची फसवणूक. चंद्रपूर शहरालगतच्या ऊर्जानगर भागात अस्वलांचा मुक्त संचार. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. महादेव गेमिंग ॲपवर ईडीची मोठी कारवाई. जवळपास सट्टेबाजी प्रकरणामध्ये ईडीनं 580 कोटी रुपये गोठवले.